श्री स्वामी समर्थ। उद्या 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि ही नवीन वर्षाची सुरुवात बुधवारच्या दिवसाने होत आहे। बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात देखील होत आहे। 2024 मध्ये आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या टाळून 2025 मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पांची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे। इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे। उद्यापासून 2025 या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत असून कोणत्या शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामांचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजेनेच केला जातो आणि या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कोणते शुभ संकेत मिळत आहेत, जे शुभ संकेत कोणते आहेत की ज्यामुळे आपलं जे येणारं वर्ष 2025 हे शुभ असणार आहे, तर ते संकेत कोणते आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। जर आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये चिमणी येऊन जर आपल्या आजूबाजूला उद्याच्या दिवशी जर चिवचिवाट करत असेल तर हे तुमच्या आयुष्यात आनंदाचे आगमन झाल्याचे लक्षण आहे। नात्यामध्ये गोडवा आणि आनंद, समृद्धी वाढण्याचे हे लक्षण आहे। तर दुसरं शुभ संकेत म्हणजे जर तुम्हाला उद्याच्या दिवशी जर सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज तुमच्या कानावर पडला किंवा कोणी जर पूजा करत असताना घंटीचा आवाज करत असेल, तो आवाज सुद्धा तुमच्या कानावर जर पडला तर ते सुद्धा अत्यंत शुभ संकेत मानले जातात। किंवा मंदिरामध्ये कोणीतरी घंटा वाजवत आहे त्याचा सुद्धा आवाज जर आपल्या कानावरती पडला तर हे सुद्धा चांगले संकेत मानले जातात। यानंतर जर उद्याच्या दिवशी जर तुम्हाला पक्ष्यांनी बनवलेलं घरटं हे जर दिसलं तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं। तसेच उद्याच्या दिवशी जर तुमच्या दारासमोर जर गाय आणि वासरू किंवा गाय जरी आली तर हे सुद्धा तुमच्यासाठी लक्ष्मीचे प्रतीक आहेत, तर हे शुभ संकेत मानले जातात। म्हणजे वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार आहे हे असे संकेत आहेत। यानंतर जर तुमच्याजवळ अचानक सुंदर फुलपाखरू दिसू लागले तर ते जीवनात आनंदाचे रंग भरण्याचे हे एक लक्षण आहे। तर उद्याच्या दिवशी जर तुम्हाला असे फुलपाखरू दिसले तर ते सुद्धा शुभ संकेत आहे। जर तुम्हाला उद्याच्या दिवशी शुभ असं काहीतरी आमंत्रण आलं असेल तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात। असं समजलं जातं की या दिवशी जर हे लग्न म्हणा किंवा कुठल्या पूजेचं जर तुम्हाला आमंत्रण आलं असेल तर यामुळे आपलं हे वर्ष आहे ते सुख समाधानाचं आणि समृद्धीचं, वर्षभर आनंदाचं जाणार आहे असे समजले जाते। जर तुम्हाला उद्या सकाळी पूजेचा नारळ दिसला किंवा मंदिराची घंटा ऐकू आली तर हे देखील धन आणि प्रगतीची पूर्वसूचना आहे। तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला हे संकेत जर ऐकू आले किंवा दिसले तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत। तर येणारं वर्ष 2025 हे तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येणार असे हे संकेत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।